सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे। आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे। सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करत आहेत। जरांगे पाटील यांचा बीपी कमी झालाय तर शरीरातील पाणी पातळी कमी झाली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे। मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी JST भुसारे यांनी दिली आहे। आज सकाळपासूनच थोडीशी प्रकृती खालवलेली आहे। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बराचसा खालावलेला होता। 84/54 म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती। त्याच्यानंतर परत एकदा आता ब्लड शुगर रक्तातली त्याची बघण्यात आली तर ती पण 70 झालेली आहे, म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे। तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे। आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय। सगळी आमची डॉक्टरांची टीम आहे, फिजिशियन आहेत, एक्सपर्ट आहेत, सिव्हिल सर्जन साईडची त्यांच्याकडची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथं 24 तास उपलब्ध आहेत। परंतु त्यांच्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे तुर्तास तरी बघूयात, प्रयत्न करू काय उपचार आपण यांच्यासाठी उपचाराची काय दिशा ठरवता येईल। मी डॉक्टर JST भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी जालना।